श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी करा या गोष्टी. स्वामी प्रसन्न होतील. इच्छापूर्तीसाठी नक्की हा उपाय करा. स्वामी समर्थ महाराज जे आजही केवळ भक्तांच्या एका हाकेला धावून येतात असे मानले जाते. स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला हा अनुभव येतो की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. केवळ भक्ती आणि विश्वासाच्या बळावर स्वामी कृपा मिळवता येते. मात्र भक्तीसोबतच आपले आचरण देखील पवित्र असावे असे सांगितले जाते. कर्म चांगले असतील तर देवसुद्धा पाठीशी उभा असतो आणि स्वामी तर म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी केल्या तर निश्चित स्वामी प्रसन्न होऊन कृपा करतात असे मानले जाते. अशक्य ही शक्य करतील स्वामी या तारक मंत्राच्या ओळीमध्ये किती सामर्थ्य आहे. हे वाक्य म्हणताना देखील अंगावर एक सकारात्मकता, दैवी ऊर्जा संचारते. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, तुम्ही भीती बाळगू नका, मी आहे तुमच्यासोबत कायम. त्यामुळे भक्तांना धीर मिळतो. ही आहे स्वामी सेवेची खरी ताकद. मात्र स्वामी भक्त करताना आपल्याला काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात. तुम्हाला जर वाटत असेल स्वामींनी आपल्यावर कृपा करावी, स्वामींचे आशीर्वाद मिळावेत, आपली इच्छा पूर्ण व्हावी, काही नियमांचे पालन करून स्वामी सेवा करायला सुरुवात करा. पहा, चमत्कार तुमच्यासोबत घडू लागेल. पाहूयात मनोकामना पूर्तीसाठी कशा प्रकारे स्वामींची पूजा भक्ती करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. शिस्त. स्वामींची भक्ती करताना सर्वात पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आणि भक्ती पूजा पाठ करताना देखील शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, आपले नित्य कर्म करावे. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीत करावी. म्हणजेच तुम्ही जर अध्यात्म मार्गावर चालत असाल तर नियमांचे पालन करून पूजा करावी. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावेत. आज लवकर उठून पूजा केली, उद्या दुपारी झोपून राहिलो असे चालत नाही. यामुळे स्वामी नाराज होतात. प्रामाणिकपणा. स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलणे, फसवणूक करणे. काही जण म्हणतील, आम्ही फसवणूक करत नाही, आम्ही फ्रॉड नाही. मात्र तुम्ही तुमच्या पालकांपासून काही गोष्टी लपवणे, त्यांच्याशी खोटे वागणे ही फसवणूक असते. तसेच वाईट आचरण करणे किंवा नवरा बायकोंचे एकमेकांशी खोटे वागणे, विश्वासघात करणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाही. द्वेष. देव आपलं चांगलं करत नाही असं म्हणून दुसऱ्यांचा वाईट विचार करणारे लोक कधीच आयुष्यात प्रगती करू शकत नाही. काही जण तर आपल्या आयुष्यात आनंद नाही म्हणून इतरांचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, दुसऱ्यांचे वाईट चिंतणे, इतरांना पाठवून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखादी बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होते व देव या मत्सरी लोकांसोबत कधीच उभा राहत नाही. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन चांगले ठेवा, स्वामी सदैव साथ देतील. सकारात्मकता. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवावे. यामुळे आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. मात्र काही लोक हे सतत निगेटिव्ह विचार करतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील नकारात्मक बोलतात. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. या लोकांवर देवसुद्धा कृपा करत नाही. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही. त्यामुळे स्वामी सेवा करताना आपल्या मुखातून नेहमी चांगले शब्द बोलावेत, सकारात्मक विचार ठेवावेत. विश्वास. देवावर विश्वास असला की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळतात असे बोलले जाते. स्वामींविषयी तर तारक मंत्रात सांगितले आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी शक्य केवळ त्यांच्यासोबतच होतात ज्यांना आपल्या देवावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे देवपूजा करताना किंवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने स्वामींकडे पहा. ते तुमचा विश्वास तुटू देणार नाही. श्री स्वामी समर्थ.